सुरुवातीलाच बातमी येते अमरावतीमधून धक्कादायक बातमी आहे। जादूटोण्याच्या संशयावरून एका 77 वर्षीय वृद्ध महिलेची गावात नग्न धिंड काढण्यात आली। अमरावतीच्या रेट्याखेडा गावामधली ही संतापजनक घटना आहे। नग्न धिंड काढताना संपूर्ण गाव मात्र बघ्याच्या भूमिकेमध्ये होतं। पोलिसांकडून केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, मात्र आरोपीवर अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केलेला नाहीये असा आरोप कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल आणि त्यानंतर जादूटोण्यासंदर्भात देखील गुन्हे लावले जातील असं पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी म्हटलंय। जादूटोण्याच्या संशयावरून केवळ या वृद्ध महिलेला मारहाण करण्यात आलेली आहे, शिवाय तिची नग्न धिंड गावामधून काढण्यात आलेली आहे आणि ही धिंड काढताना संपूर्ण गाव मात्र बघ्याच्या भूमिकेत होतं। तो मेरी सास अकेली थी घर में, तो अब उठी पेशाब या संडास को, तो उन लोगों ने उसे बांध के रखा, 3-4 बजे से बांध के रखा और सुबह 7-8 बजे गांव बुला लिया। फिर गांव के सारे लोग इकट्ठे हुए। वो लोग इकट्ठे होने के बाद में उसको मिर्ची का धुनी लगाया गया। फिर उसके बाद में कुत्ते का संडास और आदमी का मुंह वगैरह पिलाकर उसको लोहा गरम करके लोहा का चटका भी दिया। फिर उसके बाद में उन लोगों ने उसका मुंह में काला कोट डालकर उसको कपड़े का गठोड़े भोजा के चप्पल का हार पहनाया और गांव घुमाया और गांव से बाहर निकाल दिया। तर पोलिसांकडून केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र या 77 वर्षीय वृद्ध महिलेची नग्न धिंड गावामध्ये काढण्यात आली आणि यावेळी केवळ गाव बघ्याच्या भूमिकेमध्ये असलेलं दिसलंय। अमरावतीमधील ही खरं तर धक्कादायक घटना आहे। एका 77 वर्षीय वृद्ध महिलेची नग्न धिंड काढण्यात आलेली आहे। पोलिसांकडून मात्र केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जादूटोण्याच्या संशयावरून या 77 वर्षीय वृद्ध महिलेची गावात नग्न धिंड काढण्यात आलेली आहे। अमरावतीच्या रेट्याखेडा गावामधली ही संतापजनक घटना समोर येते। नग्न धिंड काढताना संपूर्ण गाव मात्र बघ्याच्या भूमिकेमध्ये होतं। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्यासोबत जोडले गेलेले। सुरेंद्र, या 77 वर्षीय महिलेची नेमकी चूक काय होती, त्यामुळे एवढी मोठी शिक्षा दिला करण्यात आली? नक्की जानवत खालीचं खरं तर अमरावती जिल्ह्यातील मेळघाट जो एरिया आहे, या ठिकाणी जवळपास 90% आदिवासी बांधव या ठिकाणी राहतात आणि अंधश्रद्धेचे नेहमीच घटना या गावामध्ये होतात। यापूर्वी सुद्धा जादूटोणा अनेक घटना ज्या या मेळघाटमध्ये झालेल्या आहेत आणि आताची घटना जर बघितलं की 77 वर्षाची वृद्ध महिला आहे। या वृद्ध महिलेवर गावातील लोकांनी जादूटोण्याचा संशय केला होता आणि त्याचवरून तिच्यावर असा आरोप ठेवत तिला मारहाण करण्यात आली। ही महिला गावातील लोकांवर जादूटोणा करते असा आरोप या महिला गावातील लोकांनी केला आणि यामुळेच या गावातील लोकांनी हिला मारहाण केली। नुसतं मारहाणच केली नाही तर अक्षरशः संपूर्ण गावामध्ये तिची नग्न धिंड सुद्धा काढली आहे। तिच्या दोन्ही मुलांनी सदर पोलीस स्टेशनला तक्रार देखील दिली होती, मात्र तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला। अंधश्रद्धा विरोधी कायदा अंमलात आला असताना देखील अंधश्रद्धा विरोधी कायद्याचं कुठेही त्यामध्ये नमूद केलेलं नाही। या कायद्याअंतर्गत कुठल्याही केसेस कलमा देखील दाखल केले नाही। त्यामुळं काल जर बघितलं तर या महिलेच्या मुलींनी पुन्हा अमरावतीमध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये त्यांची भेट घेतली, पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी आता कुठेतरी आदेश दिले की या घटनेची संपूर्ण चौकशी करण्यात येईल आणि अंधश्रद्धा विरोधी कायद्याअंतर्गत केसेस दाखल करण्यास असं सांगितलं। मात्र आता चौकशी जी सुरू आहे, या चौकशीनंतर पोलीस अधीक्षक नेमका काय निर्णय घेतात आणि कशा प्रकारचे गुन्हे जे आहे ते पोलिसांवर गावकऱ्यांच्या लोकांवर दाखल करतात हे बघणं गरजेचं आहे। अगदी सुरेंद्र, मात्र दोन प्रश्न उपस्थित होत आहेत महत्वाचे, ते म्हणजे एकतर ही महिला आदिवासी होती का? ज्या आदिवासी महिलेला ह्या महिलेला मारहाण झालेली आहे किंवा नग्न धिंड काढण्यात आली, ती महिला आदिवासी होती का, हा पहिला प्रश्न। आणि दुसरा प्रश्न, खरंच तिने जादूटोणा केलाय का, या संदर्भातले काही पुरावे मिळालेत का? नक्की जादूटोणा तिने खरंच केला नाही का या संदर्भात पुरावे मिळाले नाही। म्हटलं अशा प्रकारच्या घटना ज्या मेळघाटात होत राहतात। ही महिला आदिवासी आहे, या गावामध्ये 90% लोक आदिवासीच वास्तव्य करतात, आदिवासीच लोक या गावामध्ये राहतात। मग आदिवासी महिलेची आदिवासींकडूनच धिंड काढण्यात आली आहे का?
पण निश्चित गावातील काही लोक इतर समाजाचे सुद्धा आहेत, काही आदिवासी लोक सुद्धा आहे आणि या आदिवासी लोकांमध्ये अज्ञानाचं प्रमाण जास्त ठिकाणी, अशिक्षित लोकांचं प्रमाण या गावामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि यावरूनच आरोप या महिलेवर झाला। यापूर्वी सुद्धा अनेक अशाच घटना या मेळघाटातल्या अनेक गावामध्ये झाल्या होत्या, चिखलदरा तालुक्यामध्ये की धारणी तालुक्यामध्ये म्हणा अनेक घटना या ठिकाणी झाल्या होत्या। असं असताना कुठे प्रशासनाने या ठिकाणी मेळघाटमध्ये आदिवासी जनजागृती करणं गरजेचं आहे। खरं तर आदिवासींचं प्रमाण असल्या कारणानं या गावातील लोकांमध्ये जनजागृती करणं एक महत्वाचं या ठिकाणी ठरतात। आदिवासी महिलांची आहे आणि त्यावरच आदिवासी लोकांकडून मारहाण या ठिकाणी झालेले आहेत। जी 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 मात्र इतके दिवस अशा घटना सातत्याने होत आहेत असं जर तुम्ही म्हणताय तर या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती देखील काम करते, कोणतीच पावलं उचलली गेली नाहीयेत का आतापर्यंत? यापूर्वीची घटना जर बघितलं तर मेळघाटमध्येच एका 4 वर्षीय चिमुकल्याला गरम सळईने चटके देण्यात आल्याची घटना झाली होती। तेव्हा सुद्धा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काही पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा तेथे गेले होते। गावातील लोकांची त्यांनी जनजागृती केली। मात्र भूमका नावाचा जो तिथला भाविक जो देव ज्या व्यक्तीला मानतात ते अशा भूमिका या मेळघाटमध्ये मोठ्या प्रमाणात राहतात आणि हे लोक जर मेळघाटाचे आदिवासी लोक जर बघितले तर देवांवर विश्वास जास्त प्रमाणात या लोकांचा असतो। डॉक्टरांकडे सुद्धा हे लोक जात नाही आणि याच घटनेमुळे अशा अंधश्रद्धेच्या घटना ज्या वारंवार या मेळघाटामध्ये होत राहतात। एक जर बघितलं तर शिक्षणाचं प्रमाण या ठिकाणी कमी आहे, मनोरंजनाचे साधन या ठिकाणी कमी आहेत। असं असताना प्रशासनाने या ठिकाणी अंधश्रद्धा कायदा निर्मूलनात अंतर्गत अनेक जनजागृती करणं गरजेचं असतं। जोपर्यंत या लोकांमध्ये जनजागृती होणार नाही, यांचं अज्ञानाचं प्रमाण कमी होणार नाही, तोपर्यंत अशा प्रकारे अंधश्रद्धेच्या घटना ज्या आहेत या गावामध्ये होतच राहतील। जान्हवी, अगदीच धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।